सारिणीचा पुत्र अश्वसेन नावाचा सर्प कर्णाच्या रथावर चढलाय। युद्ध अर्जुनाचं आणि कर्णाचं चालू आहे। मग अर्जुनाच्या रथावर का दिलं नाही? कारण अर्जुनाच्या रथावर अग्नीचं अस्त्र होतं आणि अग्नीच्या ठिकाणी सर्प टिकत नाही। कर्णाकडे गेला आणि कर्णाच्या कानात आवाज दिला, राजा तुला जर इंद्रप्रस्थाचं आणि हस्तिनापूरचं राज्य पाहिजे असेल तर मला मदत कर। मला अर्जुनाच्या रथावर जाता येत नाही। आपा इमानदारी किती होती पान, त्याला राजे म्हणतात। मला अर्जुनाच्या रथावर जाता येत नाही, पण अर्जुनाला मारण्याची ताकद माझ्यात आहे, तुझ्यात नाही। काय करावं लागेल? तुझ्या बाणावर मला बसू दे आणि तुझ्या वेगानं बाण मारल्याच्या नंतर मी त्या बाणाच्या सोबत अर्जुनाच्या अंगावर जाईन आणि अर्जुनाला चावन। दोघांचे शत्रू एकच आहेत। अश्वसेन सर्पाचा शत्रू अर्जुन आहे आणि कर्ण महाराज तुम्ही कौरवाच्या पक्षात असल्यामुळे तुमचा एक शत्रू अर्जुन आहे। जय प्राप्त होईल, चंद्र सूर्य तोपर्यंत नाव राहील। अर्जुनान काय सांगावा, कर्णान काय सांगावा? कुटील, नालायक, हरामखोर। अरे सुराचं बाहुत्व, सुराचं वर्षत्व त्याच्या बाहुत असते। तुझ्यासारख्या किरडाला हातात घेऊन युद्ध नाही करणार। चल उतर खाली। श्रुतीने विचारलं अश्वसेन सर्पाला, कर्ण हा लढतोय विरोधात म्हणून शत्रू आहे, तुझा शत्रू का? सारिणी नावाची सर्पिन हवन चालू होतं। ती सावित्री नावाची सर्पिन तिथला प्रसाद ग्रहण करण्याकरता आली आणि चुकून अर्जुनानं तारुण्याच्या वयात एक चूक केली। अर्जुनानं बाणाच्या टोकावर ती सर्पिन उचलली आणि फेकल्याबरोबर ती सर्पिन हवनात पडली, पण तिच्या पोटातून जो पुत्र पडला तो अश्वसेन नावाचा सर्प आहे। त्यानं कर्णाला सांगितलं, श्रुतीला सांगितलं, श्रुती माते माझी माय जळताना मी पाहिली, यानं जाळली माझी माय। माझी माय यानं जाळली, माझ्या देखता जाळली, मी डोळ्यानं पाहिलं माझी माय जळताना। या अर्जुनानं जाळली, याचा बदला घेण्यासाठी मला याला मारायचंय। पण इंद्रे देला विजयी रथ, अग्नी सहस्र बाण देत, या सगळ्या गोष्टी। एवढा मोठा पुरुषार्थ करण्याचा, पण सापाल मदत नाही केली। कालांतरानं ज्या वेळेला कर्ण स्वर्गात जातो त्यावेळेला या अश्वसेन नावाच्या सर्पाने वरे गेल्यावर प्रश्न केला, कर्णा तुला विजय नको होता? ऐक म्हणे, विजय नको नव्हता असा विषय नाही, पण चुकीच्या मार्गाने कमवलेला विजय चंद्र सूर्य तोपर्यंत माझं नाव भ्रष्ट केलं असतं। मुद्दा आहे का? शंकराचा मुद्दा आहे का? कारण हे अश्वसेन, तुला बाणावर बसून तू अर्जुनाला चावा घेतल्यावर काही डोळ्याचं पापण होतं, इतक्या अवकाशात अर्जुन जळून राग झाला असता तुझ्या विषयानं। पण एक लक्षात बी ठेव, त्याच अर्जुनाच्या रथावर शंकर सुद्धा बसलेले होते। ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू। मारुतीराय म्हणजे 11वे रुद्र आहेत। आणि लक्षात ठेव अश्वसेन, तू एक शंकराचा उपासक आहेस। शंकरानं तुला मदत केली असती, मी तुला बाणावर सोडलं असतं, पण त्याच शिवजीनं अर्जुनाला वाचवण्याची सुद्धा मदत केली असती। कारण अर्जुन भजने आहे, अर्जुन वारकरी आहे, हो अर्जुन परमार्थिक आहे। अर्जुन झोपी गेल्यावर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणतात, एवढा मोठा पुरुषार्थी अर्जुन तुझ्यासारख्या सर्पाचं सहाय्य घेऊन मी त्याला मारावं हे मला उचित नाही। म्हणून राजे हो, अर्जुनापेक्षा कोटीपटीनं जर श्रेष्ठ कोण ठरला असेल तर तो कर्ण ठरलाय। भारतीय युद्धामध्ये 3च शूर होते, एक द्रोणाचार्य, एक कर्ण आणि एक भीष्माचार्य। 113 बाण भीष्माचार्याच्या अंगात घुसतात। त्यावेळेला शेवटचं दर्शन घेण्यासाठी ज्या वेळेला कर्ण येतो, कर्णाला शेवटपर्यंत भीष्माचार्यानं सुतपुत्र म्हणून हिनवलं। आणि आज पायाला स्पर्श झाल्याबरोबर विचारलं कोण? राजकारणातल्या 2 नंबरच्या डॉननं सांगितलं, विदुर काकानी, पितामह आपल्या दर्शनाकरता कर्ण आलाय। मान वरे केली, डोळ्याने पाहिलं, डोळ्यातून टपटप पाणी पडलं आणि कर्णाला सांगितलं, कर्णा हे कर्णा। 3च शूर ऐका, द्रोणाचार्यांचं सुद्धा नाव नाही घेतलं। द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, चुकून शब्द पडला, वापस घेतो माझा मी।
कारण भानगड कॅमेऱ्यामुळे होती. हे दुसरीकडे ऐकते तुम्ही. मी सांगताल ते पर्व काळ मानता, पण मलाही माझ्यापेक्षा अभ्यास करणारा कोणी बाप भेटन ना. त्यावेळेला ते म्हणून गिरगावकर चुकलाय. असं नकोय नकोय. एक नंबरचा शूर कोण असेल तर पंढरपुरातला मालक होता, पितामह भीष्माचार्य. आणि भीष्माचार्यानं सांगितलं आमच्या दोघांच्या तराजूत बसणार फक्त तूच आहेस, फक्त तूच आहेस. त्यावेळेला अर्जुनाच्या लक्षात आलं आपलं कुठं फुटकं गाडगय. महाराज अर्जुनालाही मान खाली घालायला लावावा एवढा पुरुषार्थ करण्याचा, पण सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे. काय मोठी व्याप्ती होती महाराज या लोकांची. आणि असा ज्याचा निष्ठावंत भाव आहे, बिनचूक ज्याचा कारभार आहे, कायवानो आता छोटासा 10 मिनिटाचा प्रसंग सांगतो. मी सोपनराव माझ्या वाणीला विराम देतो. भगवान प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावर आले. एका ज्योतिर्लिंगाचा अधिष्ठान सांगतो पूर्णविराम करतो. समुद्राच्या तीरावर आले. भगवान प्रभू रामचंद्राने विचार केला आपण शिवलिंगाची स्थापना करायची. आपण ज्या पूजा करतो ना ह्या कितपत योग्य असतात, आपण जे व्रत करतो साधना करतो ह्या कितपत पोषक आहेत, याचा आपल्याला फायदा होतो का, आपल्या मनाला आत्मिक समाधान आहे का, असं जर असलं तर करायचं. नाही तर आपल्या संप्रदायातले जे नियम आहेत का महाराज, हे चुकल्याच्या नंतर मंत्र चळे थोडा तो धडाची हे वेडा करायची नाही. सोंग नाटक एक चौकट दिली, एक मर्यादा लावून दिली, तेवढ्या पुरतं जर आपण करत असलो तर सगळ्या गोष्टी करायच्या. आपण सोहळ्यात पत्ते खेळणारे लोक पाहत नाहीत का? पाहतो आपण. ते त्या दिंडीत जाणार, त्या दिंडीत त्याचा ते टेम्पो राहणार, त्याच्यात गाद्या राहणार, रामेश्वर बुवा ते फॅन असणार, त्याला वायर असणार. आपा जिथं दिंडी थांबल तिथं आकडा टाकतोय, फॅन चालू, 52 अध्यायाचा ग्रंथ सुरू. त्या दिंडी मालकाला विचारलं हे तुकाराम महाराजाचे चुलते तो मधात कशाला घेतले? ते म्हणला हे 2-4 पंक्ती देतात. मला असं वाटतं यायला तर नरक असेलच, पण त्या दिंडी मालकाला पण कोण्या नरकात टाकाव देवाला कळणार नाही. मर्यादा सांगितली बरं आपल्याकडे मर्यादा. हे बा तात्पुरतं गोड तर कोणालाही वाटतंय, पण उद्या कोणीतरी आपला बाप पुसणारे इतकं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे, ध्यानात असावा. आणि बाप कधी जन्माला येईल काही सांगता येत नाही बरं का. मग तो पक्वादाता असेल, तो गायनात असेल, बाळू महाराज कीर्तन करीत असेल, याच्यात असेल, कोण वरचढ होईल काही सांगता येत नाही. तगादा असतो त्याचा. म्हणून पक्वाद जरी असेल तर काय 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 जितकं जितकं पाठ करता येईल तितकं पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. गायन क्षेत्रात आता किती बोल असतील, किती रागरागिणी असतील, त्याचा काय मिळच नाही. जेवढं मला वाटतं करता येईल तितकं थोडंच असेल नाही का काकडे भाऊ. किती बी करत राख. मी तर म्हणतो आयुष्य पुरत नसेल अभ्यासाला.
मला असं वाटतं किती दिवस वाचित राहा, आयुष्य पुरणारच नाही. मी जितका वेळ भेटेल तितकं असं काहीतरी नवं काढीत राहतो. म्हणजे इकडचं तिकडचं उकांडे उकरून नाही, त्यासाठी पुराणच पाहतो. कारण का, ज्या पायरीवर गेलं ना काका, त्या पायरीहून जर खाली आलं तर मरण्यापेक्षा अपमान असतो. खाली येऊ नये, तिथं राहा, अभ्यास करत राहायचं. एक पैलवान 3 जिल्ह्यात गाजला आणि 4थ्या जिल्ह्यात एक पैलवान झालं. त्याला कानात सांगितलं तिथे एक पैलवान आहे. ते म्हणलं आपल्यासारखा नाहीच. म्हणलं जाऊन पाहिजे, ते तुला आपटी तू. कोण म्हणतंय? म्हणलं मी म्हणतो. कस काय म्हणता? म्हणलं तोंडान म्हणतो. ते तुला आपटी तू पैलवान. हे गेलं, गाडी घेतली 2-4 त्याच्या संग, ते तुटलेल्या शेपटीवाले ते गेले. आपल्या तिथे गेल्याबरोबर म्हातारी भाकरी करू लागली. आजी पैलवान कोण? मा नातू म्हणली. तीन भरकत भाकरीचा छातीवर आणला. मा नातू म्हणे, 82 वर्षाची म्हातारी आप्पा ती. मा नातू म्हणजे ते पैलवान. तर हे पैलवान म्हणलं बाबा म्हातारी बी छाती थापताय. 82 वर्षाची म्हातारी, 92 वर्षाची. कुठं गेलाय? ते म्हणले काय नाही, 1 वाजता तर लाईन चालू आहे, मोटर चालू असल्यामुळे गव्हाला पाणी देतोय, 1:30 वाजता घरी येतोय. बसा तोरक. म्हातारी भाकरी करू लागली. हे उपाशीच गेल ते बोंबलत. त्या गावात काय पोहे नाही, शिरा नाही, बर्गर नाही, पॅटीस नाही, असं काय नाही तिथे. असं ते पॅटीस बर्गर का असतं ते, वडापाव नाही, काय नाही, काय विषय नाही. म्हातारी म्हणली यार बसा जेवायला. लगेच बसली. बांध्या भाकरी वाढ्या, अशा चुलीवरल्या भाकरी, कोरडी भुरकी वाढली, करा जेवण. ते पैलवानाच्या संगच म्हणलं हिचा नातू पैलवान, तेल नाही. आणि तो आता 9 पोते काजू बदाम खाल्लेस. आणि बदाम कुटायला 2 माणसं त्याच्या आज्यान फुलते. बदाम कुटून पाण्यात भिजवायचे आणि असे धोत्राचे 4 पदर करून पिळायचे. चौथा खायचा नाही, नुसतं पाणी प्यायचं. रोज 1.5 किलो बदामाचे. आणि ते म्हणलं मी 9 क्विंटल बदाम खाल्ले. म्हातारी म्हणली मा तू बदाम गिदाम काय खात नाही, हेच खारवड्या कांदे भेटले तर का शेंगदाणे. हे आपल्या शेंगदाण्यालाच काजून बदाम म्हणून खातो. पण अजून त्याला कोणी पाडणारा झालाच नाही. पैलवान म्हणलं बाप्पा म्हातारी बी आगाऊची. ते म्हणलं आजी पण आम्ही कोरडी भुरकी खात नाही ना. म्हातारीच्या गाडग्यात भाजलेल्या कळडी होत्या, पासा कळडी सगळ्याला वाढल्या. तर ते पैलवान म्हणलं आजी याच ते घाण्यात न्यावं लागतात. ती म्हणली आमच्या इथं घाण्यावर जायला कोणी रिकामं नाही आणि आरड घ्यायला कोणी नाही. माझ्या सुना कामाला असतात रानात आणि मी भाकरीचं 2 टायमाचं करते. आरड गिर आम्हाला ज्याला तेल आवडलं का ते कळडीत पिळीत आहे. पैलवान म्हणला आजी कशी कगडी पिळताय त्यान. म्हातारी उठली, हात गीत धुतले, पदराला हात पुसला आणि त्याच्या पात्रावरल्या कळडी घेतल्या ना अशा कर पिळल्याबरोबर पळ तेल. म्हातारी 92 वर्षाची म्हातारी होती, अशी तेलच पडलं. पैलवानानं एका भाकरीचे 9 घास केली आणि पटपट गाडीत बसले. म्हातारी म्हणली अरे जा पण बुट घ्याला ना. ते म्हणा नको आजी, तू पैलवानाची आजी कळडी पिळल्यावर तेल काढत तू या पैलवानानं मला पिळल्यावर काय निघल. मी येतो म्हणलं आजी, मी येतो. माऊली हसू नको, असा प्रत्येक जातीत पैलवान असतो. असा पक्वादात असतो, गायनात असतो, गिरगावच्या बाळ्याला बी भेटन असा बी पैलवान असतो. त्याच्यामुळे अभ्यासच करायचा. विठाला राजकारणात बी असतो. कवा काय जन्माला येईल काय सांगताच येत नाही. चला काय सांगू लागलो, एका शिवजीची स्थापना करायची. महाराज विद्वानाची गरज असते. प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी किती भूदेव अधिकारी असावा, त्याला मंत्र कोणते असले पाहिजे, मूर्त कुठला असला पाहिजे, अग्नी कोणाच्या नावानं खाली, तंडील कसा करायचा आहे, शास्त्र शुद्ध असतं ते. रामायणामध्ये अत्यंत वयस्कर जामवंत होते. प्रभू रामचंद्राने जामवंतांचा सल्ला घेतला. आदरणीय जामवंतजी, भगवान शिवजीची समुद्राच्या तीरावर स्थापना करायची, आपल्याला पुरोहित कोण आणायचा. जामवंतानं सांगितलं माझ्या पाहण्यातला विद्वान पुरोहित या भारत देशात एकच आहे, त्याचं नाव आहे रावण. आणि रावणाला आमंत्रित करायचं. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं रावणाच्या विद्वत्तेच्या बाबतीत मला सुद्धा अभ्यास आहे, पण माझा आणि त्याचं भांडण येईल का, तो येईल का. जामवंतानं सांगितलं रावणाच्या आजोबापासून माझा संबंध चांगला, कारण वयस्कर जामवंतच होते बरं का. रामायणात जामवंता इतकं वयस्कर कोणीच नव्हतं. म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्यांच्यासोबत कुस्ती खेळायचं टाळलं होतं. ती पुढे कुस्ती खेळली जामवंतीच्या लग्नाच्या वेळेस. एवढे वयस्कर होते ते.
आणि मग जामवंत ज्या वेळेला लंकेत जातात त्यावेळेला रावणानं पाहिल्याबरोबर रावण शिवासन सोडतो आणि बाजूला बसायची व्यवस्था करतो. त्यावेळेला बऱ्यापैकी राक्षस म्हणले हे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे, वळवळ करू नका म्हणले. हे कोणाच्याही पक्षात असू द्या, पण माझ्या आजोबाचे मित्र आहेत, यांचा आदर करणं गरजेचं आहे. बसले आणि रावणाने विचारलं काय काम आहे? काही नाही, एकच काम आहे म्हणले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना समुद्राच्या तीरावर भगवान शिवजीची स्थापना करायची आणि पौरोहित्य करण्यासाठी माणूस आता ते जंगलातून आले आणि त्याला कोण सापडेल आणि मी तुमचं नाव सुचवलंय, माझी इच्छा आहे तुम्ही पौरोहित्य करण्यासाठी यावा. रावणानं सांगितलं काय हरकत नाही, हे पण रामायणात पाहायचं नाही, आताच सावध करतोय, शिवरात्रीमुळे सांगायलो तुम्हाला, हे पण रामायणात बघायचं नाही, वेगळ्या पुराणात. रावणानं विचार केला एखादी व्यक्ती जर जंगलात असेल, राम जंगलात आहेत, वैर विरोध सोडून द्या, विरोध विरोधाच्या जागेवर असेल, तुमचा वाद वादाच्या जागेवर असेल, पण सत्यकर्मात सहाय्य झालं पाहिजे. वनवासात राम आहेत आणि त्यांना जर शिवजीच्या लिंगाची स्थापना करायची असेल तर आपण मदत करणं गरजेचं. आपण पुरोहित कसले, काय हरकत नाही म्हणजे मी पौरोहित्य करण्यासाठी येतो, मंत्रोच्चार करण्यासाठी येतो. तर जामवंतानं सांगितलं, रामचंद्रांनी सांगितलं सामुग्री काय लागल, म्हणजे खारका किती लागतील, वाट्या किती लागेल, बदाम किती लागतील, हळकुंड किती लागतील, खोबरं किती लागेल, खडीसाखर किती लागेल, तूप किती लागेल, काय किती लागेल. रावण किती विद्वान होता पहा. रावणाला रावण्या म्हणणारा मीच आहे, मीच आहे आणि विद्वत्ता सांगणाराही मीच आहे. कारण रावणाला रावण्या का म्हणायचं, ज्ञानोबा आहे तुकोबरायच्या चौकटीत बसत नाही. जायू तू माते न करी साया सामी विष्णुदास तैशनो, म्हणून रावण या पेपरमध्ये नापास झाला म्हणून इतकं. पण रावण विद्वान किती होता पुढे पहा. रावणाने जामवंतांना सांगितलं गुरुवर्य, एखादा यजमान जर वनवासात असेल आणि त्याला जर देव करायची इच्छा झाली असेल तर त्याच्या देवाला जे साहित्य लागते ते पुरोहितानं पुरवायचं असते. जी प्रधान, प्राण प्रतिष्ठेची सामग्री तयार करा. घागरीच भरल्या तुपानं, दह्यानं, दुधानं, लोण्यानं. यजमान कोणी माहिती? काका रामचंद्र आहेत, पुरोहित रावण आहे आणि बाजूला पूजा जर काढून टाकली तर दोघं कट्टर विरोधक आहेत. महाराज विरोध ब्रह्मदेवाला मोजताच येणार नाही रणजित काका. बायको चोरून नेणं साधा विरोध असेल का? नवल काय नवल असेल त्या विरोधात. हा एक बाजू अशी तुकारामजी जा आणि दुसरी बाजू जर विचार केला तर यजमान जगाचा बाप आहे आणि पौरोहित्यासाठी रावण आहे. सामुग्री तयार. महाराज काय आनंद वाटला असेल जामवंताला जाऊन सांगितलं, प्रभू काम साधलं बरं का, पौरोहित्य करण्यासाठी रावण येत आहे. रावणाने एक विमान पाठवलं अशोक वाटिकेत, रिकाम विमान. त्या विमानामध्ये 6 पत्न्या पाठवल्या स्वतःच्या, बायका 80,000 होत्या, मंदोदरी नाही. 6 पत्न्या पाठवल्या आणि स्वतः रावण दुसऱ्या विमानात. आणि सीतेला सांगितलं, सीते तुझ्या मालकाला समुद्राच्या तीरावर प्राणप्रतिष्ठा शिवजीची करायची आणि बायको जिवंत असताना पूजाला एकट्याला बसता येत नाही. सोपनराव काय हुशार असन रावण पहा. बायको जिवंत असताना पूजेला एकट्याला बसता येत नाही, बायको गेल्यावर बसता येतं किंवा सुपारी कमराला खोचून बसायची पद्धत होती पूर्वीच्या काळात. मग रामप्रभूला पूजेला बसायचे आणि तू वनवासात आहे, प्राणप्रतिष्ठेची पूजा कशी करता येईल? भगवान शिवजीची स्थापना आहे, पूजा कशी करता येईल? कोण सांगायला माहिती? रावण. म्हणून तू माझी बंदिस्त आहेस, आदेश माझा आहे. माझ्या 6 पत्न्या विमानात आहेत, या विमानात तू बस, पूजा होईपर्यंत तिथपर्यंत चाल, पूजा झाली की तुला पुन्हा इथं आणून ठेवील. महाराज काय काय विद्वत्ता असेल ती, काय प्रचंड व्याप असेल रामेश्वर महाराज. त्या विमानामध्ये सीतेला बसवलं, विमान बाजूला अधिष्ठित केलं, रावणानं पूजा वगैरे सगळी मांडली आणि पाट 2 टाकले बसायला. भाऊ पाट 2, एका पाटावर प्रभू रामचंद्र आहेत. आता वामांगे रखुमाई, पूजेचे 2 प्रभेद आहेत बरं का. कधी कधी बायको उजवीकून घ्यावं लागती आणि कधी कधी डावीकून घ्यावं लागती. वारकरी संप्रदायाशी संलग्न असणाऱ्या लोकांनी कधी पत्नी डावीकून ठेवायची, हा आत्ताचा काळ.
आणि पूर्वीच्या काळात उजिकून होत होती. काही काही माणसं तिथं पण अरे तुला कळतं का इकून? अरे तसं नसतं सुमळ्या, त्याला पण शास्त्र आधार आहे ना. बसबस नकून करी जाऊ. तू वाचिलं नाही का इन कुठं तू न वाजी तू? ज्यानं काही वाचिलं नाही का ती माणसं जास्त बडबड करणार. ती मसन वाट्यात पण इकूनला कुठला ते कार, अरे ते खाली घाल ना, हे माना खाली घाल. असं वाटतंय मड लांब ठेवून यालाच फुकाव, मड नंतर फुकू 2-3 दिवसाला, पहिले याला फुकलं पाहिजे. इतकी माणसं तिथं पण बडबड करणारी असतील. यायला सरण शहाणे म्हणते. देवान त्याला ते सरणाचा शहाणपणा, कुठं काय बजबज करतील काय मिळच नाही. प्रभू रामचंद्राने रावणाकडे असं बघितलं. अरे देवही त्याचा देवपणा विसरला होता ना. तितक्या वेळापुरता तोही त्याचा विरोध विसरला. आणि महाराज देव जरी असेल तो पौरोहित्य करणाऱ्याला नमस्कार करावा. आज रावण ब्राह्मण आहे, प्रणाम केला. भूदेव 2 पाट कोणाकरता बसायला टाकले. रावणानं सांगितलं, यजमान तुमच्या लक्षात असावा, पत्नी जिवंत असताना पूजेला एकट्याला बसता येत नाही, हे तुम्हाला कळावा. तुम्ही जगाचे बाप आहात, तुम्ही विश्वाचे मालक आहात, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहात. हे 2 पाट कोणाला टाकले हे तुम्ही मला विचारावं. काय वाटलं असेल रामचंद्रांना ऐकायला? महाराज हे सगळं कळत होतं, पण बायको तुझ्या ताब्यात आहे ना, असं मनातली मनात नाही म्हणले. आणि चुटकी वाजल्यावर प्रस्त घेऊन या यजमानाची धर्मपत्नी. आणि त्या पाटावर सीतेला बसवलं, सीतेला बसलं. पूजा आटोपली आणि शेवटचा जो आपण ज्याला पूर्णाहुती म्हणतात, या पूर्णाहुतीचा नारळ रामचंद्रांच्या हातात, सीतेच्या हातात आहे. त्याला छिद्र पाडलेलं आहे, त्याच्यात तूप भरलेलं आहे, साखर भरलेली, गुळ भरलेला आहे. आणि पूर्णाहुतीचा नारळ पडल्याबरोबर जाज्वल्य रामेश्वराचं अधिष्ठान प्रज्वलित झालं. नमः पार्वते पते हर 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 महादेव. त्या रामेश्वराची स्थापना, त्याचे मंत्र म्हणण्यासाठी रावण आहे. हे पुढचा थोडासा मुद्दा आहे का? भगवान प्रभू रामचंद्रांनी दोन्ही हात छातीवर जोडले आणि एकच सांगितलं, मी वनवासात त्या प्रदक्षिणा काय देऊ, काय दक्षिणा देऊ, काय दक्षिणा देऊ. डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. भूदेव महाराज मी वनवासात आहे, आपल्याला दक्षिणा काय देऊ. भगवान प्रभू रामचंद्राच्या डोळ्यावर आलेले अश्रू पुसण्यासाठी रुमाल सुद्धा नव्हता, वलकल्ले होती, वलकल्ले. रावणानं भरजरी उपरनं फेकलं. यजमान डोळे पुसा. वनवासाला मागणारा मी ब्राह्मण आहे का? वनवासाला मागणारा मी ब्राह्मण आहे का? आणि काळजी करू नका यजमान, विश्वाचा बाप ज्याच्या पुढे आहे, लक्ष्मीचा पती ज्याच्या पुढे आहे, ते तरी लोकांना कशाला हात पसरीन, ते तरी लोकांना कशाला हात पसरीन. शेतीला विमानात बसिलं, माफ कर बाई, तुला तुझ्या जागेवर नेऊन ठेवतो. आता यजमानाचं काम संपलं आणि ब्राह्मणाचं काम संपलं. आता आम्ही वैरवतोय. पूजा इतकीच बघा, इतक्या साधनेत केलेली पूजा, अशा तत्वात पूजा असली पाहिजे. कायवानो आता पुरे हे कायवानो आता कायवानो आता न पुरे कायवानो आता न पुरे हे चरणी ठेवी नसे चरणी ठेवी नसे कायवानो
ही त्या शिवरात्रीची जोपासना आहे. शिवरात्रीच्या दिवशी पाणी घालू लागले संध्याकाळी लोक महादेवाला. आणि एक लावरं चित्र सशी धरण्यासाठी वाघूर घेऊन आलत. काय त्या दिवशी त्याला शिकार सापडी एका ठिकाणी असं म्हणते. आता घरी जाण्यासाठी अंधार झाला, ती शिकार भाजली, तिथंच खाल्ली. काही बांधून गठुडं तसंच मासाचं ठुलं. रात्री आता घरी कधी जाईल म्हणून तिथंच थांबला. बाजूला असं मंदिर होतं सोपनराव, त्या मंदिरासारखं. आणि लोक पाण्याच्या कावडी घालू लागले, तुकारामजीचा लोक. याने विचार केला, एवढाली माणसं, काही काही बायकांच्या गळ्यात डाग दागिने सोने अलंकार सगळा थाट, मोठमोठाली माणसं, आणि पाणी घाललीत काय भेटत असेल. पण याच्याकडे गाडगच नव्हतं. आपण जी करतो का त्याच्या पाठीमागं सिद्धता असली पाहिजे, भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आपण काय असतं माहितीये का, आपला अवडंबर जास्त असते, आपला देखावा जास्त असतो. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं हा भाव असतो. तुम्हाला एक सांगू का, देवाला गोष्ट आवडली की सगळ्या गोष्टीत तो तुमच्या चौकोनात बसवितो आणि त्याचं तो भलं करत असतो. आपला पुरुषार्थ उदयाला येण्यासाठी आपला भाव तितका गोड पाहिजे, देखावा नाही, देखावा नाही. त्याने विचार केला, काका ही सगळी लोक पाणी घालतात, आपल्याकडे तर तांब्या नाही, गिलास नाही, डबकं नाही, टंबरेल नाही, काहीच नाही. त्याच्या पायात 2 बुटं होते. हे लोक जिथून पाणी भरू लागले का तिथं तो गेला, त्यानं बुटं विसळले आणि दोन्ही बुटं पाण्यात घातले. पण एका बुटाला काटा टोचल्यामुळे त्याच्यातलं पाणी गळू लागले. ते म्हणलं हे आपल्या कामाचं नाही, दिलं बुटाड फेकून. आणि ज्या बुटाला छिद्र नव्हतं त्याच्यात पाणी घेतलं. आता बऱ्यापैकी लोकांची गर्दी कमी झाली आणि ते बूट त्याच्याच अंगावरच्या कपड्यानं आधार धरीत 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 आतमध्ये गेला आणि शिवजीच्या अंगावर पाणी टाकलं. त्यालागी विमान पाठविले. बिल्वमंगळ म्हणायचं त्याला. त्यालागी विमान पाठविले. मला श्रुती नावाच्या व्यक्तीनं प्रश्न केला, एवढ्या मोठ्या बायका इतक्या बेजार आहेत, यानं एक एक पोत बेल आणलाय, काही न धोत्र्याची फुलं आणले, कोणी कशाची फुलं आणले, कोणी काय आणले, कोणी किती आणले. त्याला विमान. शिवजीने सांगितलं, हे सगळे काहीतरी बाजार घेऊन आलेले आहेत. कोणी म्हणतं मा नातू पहिली 3 वर्षे हे तो पास कवा होईल. कोणी म्हणले आमचं पोरगं कवा पास होईल. कोणी म्हणलं आमचं म्हातारं 24 तास 4 कटे वढीत आहे, त्याच्यातले 2 कट्यावर कवा येईल, बिड्या कवा सुटत्याल. काही ना काही एक घरानं घेऊन आलेत. या हे शिकारी माणूस आहे, त्याच्याकडं काहीच नाही, पण त्याचं कवडीचं घराणं नाही, ते फक्त मला पाणी घालायलाच आलं. हा त्याचा भाव होता, हा त्याचा भाव. त्यालागी विमान पाठविले. आपला भाव तितका लागेल ना. आपण नको त्या ठिकाणी. एक जण महाराजाच्या पाया पडायला बाई गेली, ती म्हणली महाराज 3 वर्ष झालं पहिल्याच वर्गात पोरग आहे, याचं भलं व्हा. महाराज म्हणले 3 वर्ष झालं पहिल्या वर्गात म्हणजे याचं मेमरी कार्ड. ती म्हणली सगळंच उगाळलेलं आहे. नाही काही पण लिहता वाचण्यापुरतं. ऊसाचं ट्रॅक्टर गेल्यावर याला हिसाबाची पावती घेऊ, ती आणता यावा. इतकं दूध गिदी विकायला गेलं तर त्याला हिसाब करावा. फॅक्टरीवर गेल्यावर इतकं त्याला याला करा. म्हणले बाई कळण्याचा काही विषय नाही, पण 20 वर्ष झालं माझ्याच पोराला गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाच्या पोराला 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत, ते महाराज तुमच्या पोराचं कसं धड करीन. कुठं नका ना आपटी जाऊ डोके, कुठं बी नका, कुठं नका. महाराज देव सुद्धा शोधत असताना तसे शोधले पाहिजे. महाराज भगवानजी अधिकारी शिवजी आहेत, पण तिथं त्यांची साधना, तिथं उपासना, तिथं भाव, आपलं भलं होत असतं ना. पण ते भलं करण्यासाठी शिवजीकडे एकटं जाल जमत नाही. महाराज शिवजी आणि पंढरीपुरातले मालक तसे भेटत नाही. त्याच्यासाठी तसा साधू लागेल, तसा संत लागेल. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. एक 5 मिनिटात मुद्दा सांगतो, पूर्णविराम करतो. शिवजी कासार नावाचा संत होऊन गेले. मी परवाला प्रगट दिनात तुम्हाला चिंतन शिवला बऱ्यापैकी काही मंडळी आली, ती लक्ष्मण भाऊ तुम्ही प्रभू तात्या आधी करून होते. शिवजी कासार नावाचा एक संत आहे, समाजानं कासार आहे. पवित्र स्त्रीचा हात धरायची ताकद कोणात आहे का? काय कोणाची माय होईल. पण कासाराला बांगड्या भरत असताना दोन्ही हातानं स्त्रीचा हात धरावा लागतो. चुकीचं मार्गाने बोलल्या का मंत्र्याचं पद एका रात्यात गेलं तर नाही का? आपण तुमच्या परतूरलाच झालती का, जालन्याला सभा झालती ती. हो, एका रात्यात संध्याकाळच्याला पार्टीनं पदच काढून घेतलं त्या मंत्र्याचं. तुम्ही घरी गेल्यावर पहा, मी तितकं सांगायला गुतं थोडं घेतलंय. ते काय गरज आहे आपल्याला ते काढवा विचारणं इचकेण्यासाठी, पण ऐकलेलं सांगतो. शिवजी कासार नावाचा एक वारकरी, पण जिजा तो वारकरी तुकोबराच्या कीर्तनातली पहिली चाल म्हणायचा. पुढे चाल म्हणायची गंगाजी मवाळ,
आणि पाठीमागं चाल म्हणायची शिवजी कासार. पुण्यवान किती असतील कल्पना करा. ज्या शिवजींना तुकोबरायच्या कीर्तनातली चाल म्हणायला भेटती ते शिवजी किती पुण्यवान असतील. कधी कधी तुम्हाला सुद्धा लाज वाटत असेल शिवाजी बुवा. तुम्हाला एखाद्या वेळेस आता नाईलाजानं साथ आशेची करावं लागते की त्याचे गाणेच म्हणते तरी तुम्हाला साथ करावं लागते. हे तुमचंही थोडंसं पाप बरं का, राग येऊ देऊ नका. मला 4-2 ठिकाणी ऐकायला भेटलं, असं वाटत होतं बापरे उठावा तर संप्रदायाचा नियम मोडतो आणि ऐकावा तर कोण्याच चौकटीत बसत नाही. आपलंही पाप समजायचं रामेश्वर बुवा. माऊली तुकोबारायच्या कीर्तनात पकवाज वाजवायला सोनबा ठाकूर होते. महाराज किती पुण्यवान पकवाद्या असेल की ज्याला तुकोबारायच्या कीर्तनात साथ करायला भेटते. आपण अभ्यासू किती आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला अभ्यास कोणापुढं मांडायला भेटायला हा महत्त्वाचा विषय. याचं पुण्य असते. आपण साथ कोणाला करतो हा महत्त्वाचा भाग आहे. आजही परमार्थामध्ये आयुष्य घातलेली लोक आहेत. वयाची 75 संपली तरी पांडुरंगभाऊ घुलेंना आपण दिंडीत पाहतो. आदरणीय नामनिष्ठ पांडुरंगजी बाबा घुले ते वारीत चालतात. 75वी संपली. आदरणीय बंडातात्यांचं वय जर पाहिलं, त्यांना एक आजार झाला. जरी चालता येत नसेल तरी सकाळच्या काकड्याला हजर, फडावरल्या कीर्तनाला हजर. मला साधना आहे लोकांची, साधना आहे. आज एवढी मोठी साधनेतली लोक आहेत. या लोकांमुळे परमार्थ जिवंत आहे. या मधल्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या आमच्यासारख्या येडपटाईमुळे परमार्थ नाही. परमार्थ निष्ठेनं करणाऱ्या लोकांमुळे जिवंत आहे आणि तेच जिवंत ठेवू शकते. हे काय नसते. हे बुटकं भर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायला गेला आणि त्यानं तोंडच धुतलं नाही. पुढचा म्हणला तो दात घासले का नाही, मग माय आंघोळीची कशाला काळजी करायला. हे बुटकं भर पाणी घेऊन फिरणाऱ्यांचा जास्त सुळसुळाट झाला. त्याच्यात मी पण असन. मी काय फार शहाणा आहे असं समजत नाही. तुमच्यामुळे बरा दिसतो. शिवजी कासार नावाची वारकरी होते. मला सोनबा ठाकरांनी प्रश्न केला, शिवजी तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायचा योग आला, तुकोबाराय सारखे महात्मा तुम्हाला सापडे, पुण्य कोणते? इथं बसलेल्या सत्पुरुषांना आणि मावल्यांना सांगतोय, फार मोठी साधना करायची गरज नाही. आपण नियम पाळणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. ज्या मायबापानं सासू सासऱ्यानं संपत्ती कमवली त्या सासू सासऱ्यांचा आदर करणं, लाखो दुधाच्या घागरी महादेवाच्या पिंडीवर घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. त्या सासू सासऱ्याची संपत्ती, सोपानराव आनंद वाटला तुमच्या बाबाला तुम्ही फोटो काढताना बोलिलं, याच्यात तुमचा पुरुषार्थ आहे. तुम्ही मोठे झाला असताना फॅक्टरी टाकली असेल, तुमचं घर पाहिलं मी, रावणाला लाजवील असं घर आहे. मी गेलतो आप्पा त्यांच्याकडे, छान 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 अस्तित्व तुमचं कुटुंबातलं चांगलं आहे. पण आजच्या प्रसंगात तुमच्या बाबाला तिथेही बोलवलं इथेही बोलवलं, याच्यात आनंद आहे. हा तुम्ही नसतं बोलवलं ना तर वर्णन केलं असतं तुमचं पाकिटापुरतं, पण तिकडे गेल्यावर तुम्हाला सोपानराव म्हणलं नसतं, त्यालाच गिरगावकर म्हणते. विठाला पैशाने विकत घेणारे असे मी महाराष्ट्रातले कोंबडे पाहिलेत. आणि पैसा हा वळवळीनं कधीच भेटत नसतो. पैसा जर वळवळ केल्यानं भेटला असता तर वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, आडत्यापेक्षा हमाल जास्त काम करते आपण. मग श्रीमंत हमाला असतो का आडती? आडत्या प्रारब्ध. संप्रदायात सुद्धा वळवळ करायची नाही. हे करू का, ते करू का, आमक करू का, तमक करू का, याच्यावर जळू का, त्याच्यावर जळू, त्याच्यावर इस्तू टाकू का, याच्यावर पेंढ्या टाकू, यानं काय होत असते? मला सांगा, दुसऱ्याला जास्त 400 टन ऊस झाला म्हणजे संध्याकाळी म्हशी घातल्यानं आपला वाढत असतो का? त्यानं काय खतं घातले ते आपल्याला घालावं लागते ना. हे करायचंच नाही. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीने. तुम्ही घेतलेली बैल बांधून वैरण खातील, मका चारीत असताल पण बांधून ना. आणि आकाश देवाला सोडायला कठाळ्या. रामेश्वर कोणाची मका खातो का नाही? मग असे काही कठाळे समजायचे. तुम्ही नका नादी लागू द्यायचे. ते कठाळे आहेत, ते नशीब घेऊन आलेले आहेत. आपण आपल्या साधनेत करायचं. महाराज एक न एक दिवस विटेवरचा मालक इतका कृपाळू आहे, तुमच्या सात्विकपणाची दखल घेऊन तुमच्यामध्ये प्रसन्नतेची लहर पाडायची ताकद त्याच्यात आहे. चुका नाही करायच्या. चुकीनं काय माती भेटत नाही, काय माती भेटत नाही. तुम्हाला वाटतं का रात्री एका रात्री शिवरात्रीचं पारायण केल्याने तुमचा उद्धार होईल? तुमचा उद्धार त्याच दिवशी होईल. तुमच्या सासूला दात नसतील, तिने शिवरात्र धरली असेल तर तिला नरम उसळ करून देणं, याच्यातच तुम्हाला शिवजीचं पारायण करण्यात येतं. सासूला कोपर खेळे हाणायली
दाताड नाही तर धरलीन बसली तू वाचित. कशाला वाचायली मंजुळा, कशाला करायली आगावपणा. काही नाही, काही तुला कवडीचा पुण्य नाही त्याच्यात, कवडीचं नाही. जैन संपत्ती कमवली त्याची हिसकून घ्यायची आणि त्याला कवडी मोल किंमत द्यायची नाही. सगळ्या अंगाला शिवलीला ग्रंथ बांधला तरी काही फायदा नाही, काही फायदा नाही. आपल्या घरातली सूत्र ज्याला कळतात का त्याला खरा परमार्थ म्हणतात. बघा आपल्यातला पुरुषार्थ. महाराज ज्ञानेश्वरी किती पाठ आहे, गाथा किती पाठ आहे, स्वराचं ज्ञान किती आहे, बोल किती पाठ आहेत, कीर्तन करून श्लोक किती सांगतो, ओया किती सांगतो, पाठांतर किती आहे, पुराण किती सांगतो, त्याच्यापेक्षा आचरणात किती वागतो, हा महत्वातला पुरुषार्थ आहे. त्याच्यासारखा पुरुषार्थ दुसरा कुठला नाही. हीच खरी शिवरात्रीतली खरी शिवमुठ भगवान शिवशंकराला असेल. शिवजी कासारांना प्रश्न केला, शिवजी तुम्हाला तुकोबारायसारखा महात्मा सापडा, पुण्य कोणते? एकच पुण्य होतं, बापानं बांगड्या धरायचा धंदा केला, मी तेच केला. पण माझ्या वडिलांनी कानात मंत्र सांगितला, माझ्यापेक्षा वयानं मोठी स्त्री असेल तिच्या हाताला हात लावत असताना तिला माय म्हणायचो, बरोबरीच्या वयाची असेल तिला बहीण म्हणायचो, आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेक समजून तिच्या हाताला हात लावून बांगड्या भरायच्या. हा पुरुषार्थ माझ्या पाठीमागं पडला आणि तुकोबारायसारखा महात्मा सापडला. तुकोबारायचं कीर्तन ऐकायचा योग शिवजी कासाराला त्या दिवशी खाली बसायची योग आला. टाळका नसल, टाळका घेतला नसल, उभे का राहिले नसतील त्याचा सिद्धांत आपल्याला सापडा नाही, पुरावा सापड्यावर तुम्हाला सांगेल. पण मला वाटतं शिवजी कासाराचा टाळ घेण्याची कोणाची मायवी आली, कोणाची हिंमत असेल. पण तो अधिकारी व्यक्ती आला असेल त्या दिवशी. शिवजी कासारांचा टाळ त्यांच्या गळ्यात होता, टाळ मोजकी होती, शिवजी कासार खाली बसलेले आहेत. आणि शिवजी कासार ज्या दिवशी खाली बसले, महाराज आपण जो परमार्थ करतो का हा फलद्रूप परमार्थ असावा, तर विटेवरचा मालक आणि काशीतला मालक आपल्याला पावडत असतो. देखावे नाही, तुम्ही किती देखावे करा, किती देखावे करा, किती देखावे करा. मालकाला उपाशी ठेवून जर पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल, मालकाला उपास उठून जर शिवजीला पाणी घालीत असेल, त्याला सर्दी होईल बाई तुझ्या पाणी घातल्यानं, तुझा उद्धार नाही, तू नवऱ्याला उपाशी ठेवून गेलीच. कारण काम करत असताना तत्व असलं पाहिजे. आम्ही संसारातली माणसं आहेत ना, आपण संसारातल्या माणसांना संसारातल्या जे नियम येतं ते पाळून परमार्थ केला तरी पोषक असतो. नातू शाळेत चाललाय, त्याची आई स्वयंपाक करायली, नातू शाळेत चालला, त्याची आई चपाती लाटायली, भाकरी करीत असेल, काही उपमा देत असेल, काहीतरी शिरा देत असेल, त्याला डब्याला द्यायचा. तर तितक्या वेळात आजीनं त्याचं दप्तर हुडकून द्यायचं, त्याचे सॉक्स द्यायचे, त्याच्या बुटाची दोरी पडली असेल ती द्यायचं, पेन्सिल कुठं खोलरबल पडलं असेल ते देऊन त्याची पिशवी भरून सोपनराव आजीनं मदत करायचं. पण माय त्याची स्वयंपाक करायली, पोरग दप्तर हुडकायला, आणि आजी तुळशीला येडे घालायली. आणि नेमकी त्याचा घटक चाचणीचा पेपर, त्याचं पेन्सिल आणि खोलरबल घरीच विसरलं. पोरग घरी आलं ना, आजी म्हणली काय झालं बाळ्या? काय नाही, माझं पेन्सिल आणि ती घरीच विसरली होती, पेपर कोराच गेला. तितक्यात मी भेटलो, काय करावं महाराज, माझ्या नातवाचं कसं होईल? म्हणलं काय नाही, मोठं झाल्यावर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कसं होईल तुझ्या नातवाचं? चांगलं होणार आहे, तुला फक्त ट्रॅक्टर खाली दाबणार आहे. काय झालं महाराज? म्हणलं बाई त्याचा पेपर कोरा गेलाय, त्याची पेन्सिल करू लागली ना स्वयंपाक, तिला कळत नाही का? म्हणलं तुम्ही काय करू लागले? मी तुळशी लिडे घालू लागले. म्हणलं 56 हरिपाठ वाच. पण नातू शाळेत गेल्या वाच ना, त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशीला येडे घालणं म्हणजे लय मोठं आहे का? मळणीचा बायला तर तू यात काय फरक आहे? फक्त त्याला गाठलंय म्हणून मळणीला चालला, आणि तुझ्या गळ्यात कासरा नसताना तू चाललीस, इतकाच फरक आहे. मला सांगा, अशा वाटुळीनं किती जरी महादेवाला पाणी घातलं, ह्यात सगळ्या म्हणत्यात बाळू महाराज लय चरचरे, आणि मी खरंच चरचरे ना, पण चुकीची चरचरी नसती. वागतोय तत्वात जिजा आणि बोलतोय कडक, वागणंही चोंभाळे नाही आणि बोलणंही नसन पटत. अबा काही लोकायला देव पटत नव्हता, तर बाळू पटन हे कशा लक्षात घेता. येरवी दिठीवे दिली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात अर्जुना, कावीळ झालेल्या माणसाच्या डोळे पिवळे होत असतात जिजा, आणि ज्याच्या डोळ्याला पिवळा पडदा येतो त्याला चांदण्या पिवळ्या वाटतात. वस्तुस्थिती चांदण्या पिवळ्या नसतात. मग चांदण्याला पिवळे म्हणणारे डोळ्याचा आजार आहे. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. अर्जुना, मला सुद्धा काही माणसं दोषी. आता दुर्योधन देवाला चांगलं समजित असेल का काकडे गो? नाही. मग देव वाईट होता का? नाही. मग देवालाही वाईट म्हणणारी जनता होती ना, तसं बाळूलाही वाईट म्हणणारे आज नसतील का? शोन शक्य. विठाला विठाला माणसाचा पुरुषार्थ कसा कामी. राग येऊ देत जाऊ नका माझ्या माईंनो, याच्याकरता तुम्हाला कडक स्वभावात बोलतोय. हा जिजा, या देशातलं नाविन्यपूर्ण स्थान कोण असेल त्या देशातली स्त्री आहे. माझ्या माईंनो,
पुरुषार्थ परमार्थ एखाद्या वेळेस चुकेल, कारण मुंगळे नीट चलतच नसतील. लाईन मध्ये चालतात कोण? मुंग्या लाईन सोडित नाही. तुमच्यावर एवढे बॉम्ब टाकतो याचा अर्थ माझा तुमचा राग आहे असा विषय नाही. त्याचं कारण सांगतो. या देशाची संस्कृती घडायची ताकद तुमच्या हातात आहे. तुम्ही चुका करता कामा नये. मी जरी महाराष्ट्रात कीर्तन करीत असेल तरी माझ्या मुलाला किती वेळ देऊ शकतो काका मी? मोजका. तुम्ही सुद्धा बसलेली माणसं घरी किती वेळ देऊ शकतात? थोडा. सगळ्यात जास्त वेळ रामेश्वर कोण देऊ शकते? त्याची आई. म्हणून या देशाची स्त्री किमान 75% तरी सूत्रवाद असावा. नियम चुकता कामाने. सगळा पुरुषार्थ तुमच्या हातात आहे. या देशाची मान जर उंचावली असेल तर कोणी? तुमच्यातली पद्मिनी नावाची स्त्री होऊन गेली. पद्मिनी नावाची स्त्री. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती, ती इतकी सुंदर होती, तिचं शरीर वाटवण्यासाठी आलता. तिने नवऱ्याला सांगितलं, मालक तुम्ही काळजी करू नका, फक्त त्याला बैठकीत बोलत राहा. तो काही धनासाठी आलेला नाही, राज्यासाठी आला नाही, माझ्या शरीराचे धिंगडे उडवण्यासाठी आलेला आहे. आणि ती पाठीमागं गेली. 2700 कर्मचारी बायका होत्या. 2700 स्त्रिया होत्या तिच्या ताब्यात. 2700. तिचं नाव होतं पद्मिनी. सगळ्यांनी 5 मिनिटात एकत्रित केलं आणि सगळ्यांना सांगितलं, आज राज्यावर बाजू तुम्ही वरी जाऊन बघा, चौकड उघड्या तलवारी आहेत. 1400 काहीतरी तलवारी उघड्या गडाच्या भोवताल होत्या, त्या किल्ल्याच्या भोवताल. आणि हा काही राज्य लुटण्यासाठी आलेला खिलजी नाही, माझ्या शरीराचे चोचले लुटण्यासाठी आलेला आहे. तर आता हा कुंड आहे, त्या कुंडात मी सरपण टाकले. त्या कुंडाला जोहार कुंड नाव पडलं. कधी कधी मोबाईलवर बटन दाबा चांगलं. ठीक आहे, मला भारीचा मोबाईल नाही, नसू द्या, पण तुम्हाला आहेत ना. तुमच्या नातवाला सांगा, तुमच्या लेकीला सांगा, मुलाला सांगा, ते चरित्र काढायला लावा, पद्मिनीचं चरित्र काढायला लावा, लक्षात येईल. आणि तिने सगळ्यांना सांगितलं की या शरीराला, पवित्र शरीराला त्या खिलजीचा हात लागू नये आणि चंद्र सूर्य तोपर्यंत हिंदुत्वाच्या स्त्रीला कलंक लागू नये, म्हणून या कुंडामध्ये सरपण टाकून मी जाज जोहार करून घेणार. त्या कुंडाला जोहार कुंड म्हणतात. 2700 मधल्या 22 स्त्रिया बाजूला सरकल्या, काम करणाऱ्या 2200 स्त्रिया. त्यांनी सांगितलं, मालकीनबाई तुमच्या शरीराला वाटवण्यासाठी खिलजी आला, पण त्याच्यासोबत हजारो सैन्य आहे. हे हजारो सैन्य आम्हाला सोडणार नाही. मग तुमच्या सानिध्यात राहणाऱ्या सुद्धा आम्ही किती पवित्र आहेत. 2701. तिनं आधी उडी टाकली आणि या 2700 बायकांनी त्या कुंडात जोहार करून घेतलंय. ह्या देशाची मान इतकी उंचावली, त्याच्यातले तुम्ही आहात. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायाने दखल घेतली. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची श्रेष्ठ संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात. मी कधी सांगत असतो, बायकांनी महाराजांच्या पाया पडण्यापेक्षा नवऱ्याच्या पडत जा. अजय लबडे नावाचा एक गरजा महाराष्ट्र चॅनलवाला पोर आहे. त्यानं मला सांगितलं, बाबा तुम्हाला कमेंट आली, काही बायका म्हणल्या आमचा नवरा पाया पडून घेण्याच्या लायकीचाच नाही, त्याच्या पडावा कसं, ही तुम्हाला कमेंट आली. आता मला तर काही मोबाईल नाही, काय टाकायचे असेल टाकी जा. तर ते म्हणलं आमच्या परिसरातल्या बायका आहेत त्यांनी टाकली. आता इथं कीर्तन, तिथं शंका, राजूर गणपतीत शंका दूर केली की नवरा नालायक जरी असला तरी पाया का पडा. त्याचं कारण सांगतो. नवऱ्यानं नालायकपणा केल्यावर जर बायकोनं नालायकपणा केला तर दोघंही मारताल, त्याबद्दल काही दुमत नाही. पण परिणाम काय होतो माहिती आहे का? तुमच्यापासून निर्माण झालेल्या निष्पाप वासरांचा उन्हाळा होतोय. तुम्ही जन्माला आणलेली जी लेकरं आहेत का, हे निष्पाप वासर आहेत, निष्पाप वासर आहेत. नवऱ्याच्या, माईच्या, बापाच्या नालायकपणामुळं त्या दोन्ही निष्पाप लेकरांचा, तुम्हाला किती मुली असतील, किती मुलं असतील, काय या निष्पाप वासरांचा उन्हाळा होऊन जातो. म्हणून शास्त्र असं सांगतं की मुंगळ्यानं जरी लहानपणा नाही घेतला तर मुंगीनं घ्या. नवरा जरी नालायक वागला तर पत्नीनं लहानपणा घ्या. आणि त्या लहानपणात महाराज पक्षीन जसे आपल्या पंखाखाली पिलांना सांभाळते, आई सुद्धा लेकरांना मोठं करू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांना नुसते वडील होते, कृपा काय होती? आधार तर आईचाच होता, आईचाच होता, आईचाच होता. महाराज या देशाचा राजा घडवला, आईनं घडवला. धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप घडवले, आईनं घडवले. महाराज किती मोठा पुरुषार्थ आहे तुमच्यातला. म्हणून तुम्ही लहानपणा घ्या, आपल्या बाळांसाठी लहानपणा घ्या, आपल्या मुलीसाठी लहानपणा घ्या, आपल्या मुलासाठी घ्या. पडा पाय, एक ना एक दिवस त्याला लाज वाटेल. नाही वाटली तरी तुमच्या करुणपणाची लाज विटेवरच्या मालकाला वाटेल आणि तुमच्या लेकरांचा संसार बरा करीन. याच्याकरता लहानपणा घ्या म्हणतो. मी काय तुमच्यावर बॉम्ब टाकीत नाही, मी पुराण पाहून सांगतो. कारण बाईचा सर्वात मोठा देव आपला पती, माणसाचा सर्वात मोठा देव आपले आईवडील आहेत. असो, त्या शिवजी कासारानं सांगितलं, या महिलांचा हाताला स्पर्श करत असताना माय, बहीण आणि लेक म्हणलो याचा पुरुषार्थ प्राप्त झाला. मला तुकोबारायसारखा महात्मा सापडला. कर्मनो गहन गोती. त्याच कीर्तनात त्याच दिवशी शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला.
शिवजी कासाराच्या पत्नीने मुलगा खांद्यावर घेतला आणि तुकोबरायच्या कीर्तनात येऊन बसली. आपटीला नाही, हे चूक शब्द आहे बरं, नाही, कारण ती एका वारकऱ्याची पत्नी होती, असं चूक करणार नाही. कधी कधी एक दोन कीर्तनकाराच्या मुखारविंदातून ऐकलं, तिला कोण्या बायकांनी लावून दिलं, तिनं पोरगं खांद्यावर घेतलं, तुकोबरायच्या कीर्तनात पोरगं आपटून दिलं. कशी आपटीन महाराज? मेलेलं जरी असेल तरी पोरगं आहे, मेलेले जरी असेल. महाराज सात्विक माणसं गाई वासराची बैलाची सुद्धा अंत्यविधी चांगली करतो, घोड्याची सुद्धा आपण केली भाऊ, बैल सुद्धा, गाय सुद्धा. महाराज काही काही लोकांनी कुत्र्याच्या सुद्धा अंत्यविध्या चांगल्या केल्या, कारण जीवनभर त्या कुत्र्यानं वाडा सांभाळलाय. तर पोटच्या लेकराला काका ती आपटून कशी दिली? ती माय ना, माय ती. म्हणजे आमच्याही लोकांना भान असल्यासारखं बोललं पाहिजे. परिणाम काय होतो माहिती आहे का? ठीक आहे, तितकं बोलून जातो आपण, पण याचा परिणाम नंतर घडतो. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ताचा चुकला कोटी मरतील. महाराज या जिजा अशा बायका आहेत, एखाद्या वेळेस नवऱ्याचं ऐकायचं नाही, पण आम्ही सांगितलं की ते ऐकत आहेत. मग आम्ही जर चुकीचं बोलून गेलो ह्या जर ऐकत राहिल्या आणि परिणाम उद्या सुनानं केला, नातवानं केला, नातीनं केला, नातानं केला, तर याचे परिणाम उलट होत असतात आणि धर्म मातीत जात असतो. याचं पाप महाराज किती भोगल ते नंतर सोडून द्या, पण लोक किती वाम मार्गाला जातात हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. त्याच्यामुळे चुकीचं बोलायचं नाही. खांद्यावर मुलाचं प्रेत घेतलं, तुकोबरायच्या कीर्तनात बसली. त्यावेळेला एवढी गर्दी तुकोबरायच्या कीर्तनाला नव्हती, कारण काळ तसा नव्हता आकाश महाराज. आणि मांडीवर पोरगं घेतले, डोकं मांडीवर आहे, शरीर खाली आहे, मोठं पोरगं होतं, थोडंसं रडू लागली. शेजारणीने विचारलं, बाई रडता कशा करता? काय नाही म्हणे, माझा मुलगा मरण पावला. मग मेलेला मुलगा इथं कसा आणला? याच्याकरता आणला बाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेली जी व्यक्ती आहे, या मुलाचे बाबा आहेत, त्यांना सांगायचंय आपला बाळ घेणं. मी सांगू का तुकोबरायला कीर्तन? नको म्हणे. मी कीर्तनं तुकोबरायची ऐकली, माझ्या मालकानं ऐकली, पण माझ्या मुलाला ऐकायला जिवंतपणे योग आला नाही. मेलं का होत नाही, त्याच्या अंगावर तुकोबरायची शब्द सुमनं पडतात, शब्दाची सुमनं पडतात. त्याच्यापेक्षा अजून काय, निश्चित त्याला मोक्ष प्राप्त होईल. आणि तुकोबरायला महाराज सगळ्यांना कळतं, त्या अर्थी तुकोबरायला का कळत नसावं? तुकोबरायने डोळे झाकले, विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं आणि विटेवरच्या मालकाला विनंती केली, ज्यानं आयुष्यभरात स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक ज्येष्ठ स्त्रीला माय म्हणाला, बरोबरीच्या स्त्रीला बहीण म्हणाला आणि कमी वयाच्या स्त्रीला लेक म्हणाला, असा जर ज्याचा वारकरी संप्रदायातला पुरुषार्थ असेल आणि त्याचा एवढा मोठा गोड भक्तीतला पुरुषार्थ असून माझ्याच कीर्तनात त्याच्या पोराचं प्रेत पडावा, देवा मी सुद्धा वाम आहे का रे? महाराज विठ्ठल विठ्ठल भजन संपलं, कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनात तुकोबराय बोलत होते, तेवढ्या अवकाशात झोपीतलं उठावा असं मेलेलं पोरगं उठतं, आईचे डोळे पुसतंय. आई तू का रडती ग? महाराज किती मोठा शिवजी कासाराचा पुरुषार्थ आहे. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे विठोबार.